डोंबिवली एमआयडीसी मधील फेज 2 मधील अमुदान केमिकल कंपनीमध्ये बॉयलरचा स्फोट झाला। यामध्ये 9 जणांचा मृत्यू झालाय तर अनेक जण जखमी झालेत। या स्फोटानंतर धुराचे मोठे लोट परिसरात पसरले। स्फोटामुळे परिसरातील इमारतींच्या काचा फुटून नागरिक जखमी झाले, घरांचं देखील नुकसान झालंय। डोंबिवलीतील दुर्घटनास्थळाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पाहणी केली असून रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली। मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांच्या मदतीची घोषणा करण्यात आली, तर या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत। घातक रसायनं बनवणाऱ्या कंपन्या अंबरनाथ एमआयडीसीमध्ये हलवणार असल्याचं शिंदे म्हणाले। डोंबिवली एमआयडीसीत झालेल्या स्फोटानंतर अर्धा किलोमीटर परिसरात असलेल्या रामचंद्र पाटील यांच्या इमारतीचं मोठं नुकसान झालं। कंपनीतील स्फोटामुळे त्यांचे ग्रिल निखळून पडलंय। स्लायडिंगच्या काचा आणि हॉल, बेडरूम, किचन आणि जेवणामध्ये देखील पडल्या। त्यामुळे आता या घरात राहायचं कसं, घर सोडून जायचं तरी कसं, असा मोठा प्रश्न पाटील कुटुंबियांसमोर उभा ठाकलाय। डोंबिवली एमआयडीसीतील स्फोटाच्या वेळी परिसरामध्ये गोंधळ उडाला। स्फोटाच्या भीषण आवाजानंतर लोकांनी घाबरून पळापळ केली। ही पळापळ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। न्यूज 18 लोकमतला हे एक्सक्लुझिव्ह फुटेज मिळालंय। अमुदान कंपनीजवळ राहणाऱ्या जवळपास सगळ्याच घरांचे पत्रे आणि खिडक्यांच्या काचा पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्यात। घरातील सामानाची नासधूस झाली आहे। जवळपास कोट्यावधींचं नुकसान झालं असून स्थानिकांनी तीव्र आक्रोश केला। आम्हाला या ठिकाणाहून दुसरीकडे हलवा अशी मागणी केली। पुण्यातल्या कल्याणी नगरमधील अपघात प्रकरणी अग्रवाल कुटुंब गोत्यात आलं आणि या प्रकरणी विशाल अग्रवालसह सुरेंद्र अग्रवाल तसंच अग्रवाल कुटुंबाच्या चालकाची चौकशी करण्यात आली। विशाल अग्रवालच्या घराची झडती घेण्यात आली असून यात विशाल अग्रवाल यांचा फोन सुद्धा जप्त झालाय। सर्व आरोपींना आज कोर्टात हजर केलं जाणार आहे। अफगाणिस्तान आणि दक्षिण पाकिस्तान मार्गे गुजरातच्या दिशेनं ताशी 35 ते 40 किलोमीटर वेगानं वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे महाराष्ट्रातील कोकण आणि उर्वरित भागात बऱ्यापैकी उष्णता वाढली आहे। याचा त्रास पुढील आणखी काही दिवस होईल अशी शक्यता हवामान अभ्यासकांनी वर्तवली आहे। मागील काही दिवसांपासून ठाण्यात तापमानाचा पारा चांगलाच वाढलाय, ज्यामुळे ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयातील त्वचा विभागात सर्वाधिक घामोळ्याच्या रुग्णांची वाढ झाली आहे। त्यामुळे शरीराला जास्तीत जास्त थंडावा देण्याचा प्रयत्न ठेवा। फिरताना बाहेर भरपूर पाणी प्या। सुती कपडे, हिरव्या पालेभाज्या, पाणीदार फळं खाण्याचा सल्ला त्वचा तज्ज्ञ देत आहेत। दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर मुंबई आणि उपनगरामध्ये दमट वातावरण असेल। नाशिकमध्ये उन्हाळ्यात दिवसेंदिवस नाशिक तापतंय। बुधवारी तर पारा 42 अंशांवरती गेला होता। 5 वर्षातली उच्चांकी तापमानाची पातळी आहे। उष्णतेच्या लाटेनं नाशिककर अक्षरशः भाजून निघतायत। दिवसा उन्हाचे चटके आणि प्रचंड उकाड्याला तोंड द्यावं लागतंय। वाढत्या उकाड्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाण्याच्या पातळीत बाष्पीभवनामुळे घट होते। सध्या मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7ही धरणांमध्ये केवळ 10.67% पाणीसाठा शिल्लक आहे। मुळशी तालुक्यात तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअसवरती गेलाय। बाष्पीभवनामुळे धरणातील पाणीसाठा कमी झाला असून मुळशी धरणामध्ये 17.98% इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे। पुणे पाटबंधारे विभागानं मुळशीकरांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन केलंय। मावळातील नाणे गावात पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना वणवण करावी लागते। मावळात छोटी मोठी 11 धरणं आणि इंद्रायणी नदी असूनही ग्रामस्थांना पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय। नवी मुंबई शहरातील धारण तलावांची स्वच्छता गेल्या कित्येक वर्षांपासून करण्यात आलेली नाही आणि धारण तलावामध्ये आलेल्या कांदळवनामुळे गाळ काढण्यात अडचणी येत आहेत। त्यामुळे धारण तलावांमधून पाण्याचा योग्य निचरा व्हावा म्हणून पालिकेतर्फे सीबीडी येथील पंप हाऊस समोरील गाळ काढण्यास सुरुवात झाली आहे। तापमानानं 42 अंशांचा टप्पा गाठलेला असताना दुसरीकडे मे महिन्याच्या उत्तरार्धात नाशिक विभागातील पाणी टंचाईची तीव्रता वाढली आहे। सध्या 5 जिल्ह्यातील टंचाईग्रस्त 713 गावं आणि 2448 वाड्या अशा एकूण 3161 गाववाड्यांना 778 टँकरमधून पाणीपुरवठा करावा लागतोय। त्यामुळे या विभागातील सुमारे 15 लाख लोकसंख्येची टँकरवरतीच भिस्त आहे। पुणे जिल्ह्यात यंदाच्या उन्हाळ्यात 13 पैकी 11 तालुक्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे। सध्या 178 गावं आणि 1316 वाड्या वस्त्यांना 252 टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातोय। जळगावच्या चोपडा परिसरात उन्हापासून पिकांच्या संरक्षणासाठी सनस्ट्रीची लागवड करण्यात आली आहे। केळी, पपईची पिकं वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असल्याचं दिसतंय। आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोया तेलच्या भावातील चढउतार सुरूच आहे। देशातील बाजारात रोज 50 रुपयांपर्यंतचे चढउतार दिसत आहेत। सरासरी दर पातळी 4500 रुपयांच्या दरम्यान आहे आणि सोयाबीनच्या भावातील चढउतार आणखी काही दिवस दिसू शकतात असा अंदाज अभ्यासकांनी वर्तवलाय।
टोमॅटोचा बाजार मागील काही आठवड्यांपासून दबावातच आहे. आवक वाढत असल्याचा परिणाम दरावरती दिसून येतोय. टोमॅटोचा भाव काही बाजारांमध्ये अगदी 500 रुपये प्रति क्विंटलपासून सुरू होतोय, तर देशातील बाजारात टोमॅटोचे भाव सरासरी 900 ते 1100 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहेत. देशातील गव्हाचं उत्पादन सलग दुसऱ्या वर्षी कमी झालंय. सरकारकडचा गव्हाचा स्टॉक कमी झालाय. बाजारातील भाव हमी भावापेक्षा जास्त असून आवक सुद्धा कमी झाली आहे. त्यामुळे गव्हाला बाजारात 2400 ते 2800 रुपयांचा भाव मिळतोय. राज्य मंडळानं घेतलेल्या निर्णयानुसार शाळांमधील विद्यार्थ्यांना भाषा विषयाच्या अध्ययनात मनाचे श्लोक आणि भगवद्गीतेचा 12वा अध्याय पाठ करावा लागणार आहे. शिवाय मूल्य आणि स्वभाव वृत्ती या घटकांची ओळख करून देण्यासाठी मनुस्मृतीतील श्लोक पाठ करावा लागणार आहे. त्यामुळे हा निर्णय वादग्रस्त ठरू शकतो. घाटकोपर येथे होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर होर्डिंगबाबत धोरण ठरवण्यासाठी मुंबई महापालिकेनं अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांच्या अध्यक्षतेखाली 8 सदस्यांची समिती स्थापन केली आहे. होर्डिंगचा आकार किती असावा याबाबत पालिकेनं धोरण आखून दिलंय. होर्डिंगचं धोरण काटेकोर करण्याची गरज असून त्यासाठीच समितीची नियुक्ती करण्यात आली आहे. ठाणे महापालिकेनं 31 मेपर्यंत नालेसफाईची कामं पूर्ण होण्याचा दावा केला होता. मात्र अद्यापही शहरातील सर्वच भागातील नाल्यांची सफाई झालेली दिसत नाहीये. लोकमान्य नगर, कामगार हॉस्पिटल, शास्त्री नगर, घोडबंदर आणि कळवा भागातील नालेसफाईच्या कामांचा पुरता बोजवारा उडालाय. उन्हाळी सुट्ट्यांमुळे सध्या रेल्वे गाड्यांना प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी होतीये. मे महिन्यासह पुढील महिन्यातील 15 जूनपर्यंतचं आरक्षण देखील या महिन्यात मिळणं कठीण झालंय. त्यामुळे गोरखपूर, सावंतवाडी, गोवा, नांदेड या मार्गावरच्या रेल्वे गाड्या फुल झाल्यात. मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागानं मुख्य रस्त्यावरील दुभाजक अधिक आकर्षक करण्याचं काम हाती घेतले. त्यामुळे दुभाजकांमध्ये रंगीबेरंगी फुलं बहरणार असून प्रवास सुद्धा आल्हाददायक होईल. बोदवड तालुक्यातील लोणवाडी येथील शेतशिवारातील रस्त्यांची परिस्थिती बऱ्याच वर्षांपासून खराब झाली आहे. या रस्त्यांची पाणंद रस्ते म्हणून नोंद असली तरी दुरुस्ती न केल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला. तर पावसाळ्यापूर्वी रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. मावळातील पवना धरणाच्या बॅकवॉटरला असलेल्या मळवंडी ठुले या गावातील नदीमध्ये शेकडो मासे मृत सापडलेत. माशांच्या मृत्यूचं कारण शोधण्यासाठी पवना पाटबंधारे खात्यानं पाण्याचे नमुने पुण्यातल्या प्रयोगशाळेत पाठवलेत. मध्य रेल्वेवरील सीएसएमटीच्या फलाट क्रमांक 10 आणि 11च्या विस्तारीकरणाच्या कामानिमित्तानं ब्लॉक घेण्यात येतोय. या ब्लॉकमुळे लोकल आणि मेल एक्सप्रेसच्या वेळापत्रकात मोठा बदल झाला असून त्यामुळे लोकल रेल्वेच्या प्रवाशांची गैरसोय होतीये. तर कोकण कन्या आणि मांडवी एक्सप्रेसचे थांबे रद्द केल्यामुळे प्रवाशांना शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागतोय. मुंबईतील रस्त्यांवरचे खड्डे बुजवण्याची पावसाळापूर्व कामं पूर्ण करण्यासाठी आधी रस्त्यांचं सर्वेक्षण करणं गरजेचं आहे. त्यासाठी अभियंत्यांनी रस्त्यावरून दुचाकीनं फिरावं आणि खड्डे कुठे आहेत ते बघावं असे निर्देश पालिका प्रशासनानं यंत्रणेला दिलेत. रेल्वेच्या हद्दीतील पावसाचं पाणी वाहून जाण्यासाठी असलेल्या कल्वर्टच्या सफाईची जबाबदारी पालिकेच्या अभियंत्यांवरती करण्यात आली आहे. आणि रेल्वेकडून कल्वर्ट स्वच्छ करून घ्यावे आणि रेल्वेनं ते न केल्यास पालिकेच्या यंत्रणेकडून करून घ्यावं. तसंच कल्वर्ट स्वच्छ झाल्याचा अहवाल 31 मे पर्यंत द्यावा अशी जबाबदारी पर्जन्य जलवाहिन्या विभागातील अधिकाऱ्यांवरती देण्यात आली आहे. मुंबईकरांना मालमत्ता कर भरण्यासाठी शेवटचे 3 दिवस शिल्लक आहेत. त्यानंतर मालमत्ता करावरती प्रति महिना 2% आर्थिक दंड आकारण्यात येणार आहे. आणि पालिकेनं 24 मे रोजी सकाळी 8 ते रात्री 10 वाजेपर्यंत तसंच 25 मे रोजी सकाळी 8 ते मध्यरात्री 12 वाजेपर्यंत नागरी सुविधा केंद्र सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. राहणीमानासाठी देशाची राजधानी दिल्ली हे देशातील सर्वात चांगलं शहर आहे. त्यानंतर कर्नाटकची राजधानी बेंगळुरू आणि तिसऱ्या क्रमांकावरती मुंबईचा नंबर लागतोय. या यादीत पुणे शहर 7व्या स्थानावरती असून चेन्नई, कोची आणि कोलकाता शहरांचा अनुक्रमे 4, 5 आणि 6वा क्रमांक लागतोय. मुंबईत नालेसफाईची कामं योग्य पद्धतीनं झालेली नाहीत. त्यामुळे यंदा मुंबईत तुंबणारच अशी भीती समाजवादी पक्षानं व्यक्त केली. आणि नालेसफाईची समाधानकारक कामं झालेली नाहीत आणि कामचुकार कंत्राटदाराविरोधात कारवाई करण्याची मागणी समाजवादी पक्षाकडून करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये नालेसफाईची कामं युद्धपातळीवरती पूर्ण करण्याचे आदेश महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी दिलेत. आणि त्याला 15 दिवस उलटून गेलेत. पावसाळा अवघ्या 15 दिवसांवरती आलेला असून शहरातील 144 नाल्यांच्या सफाईचं काम प्रगतीपथावरती असल्याचा दावा प्रशासनानं केलाय. लोकसभा निवडणुकीची धामधूम संपताच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं 6 महत्वाकांक्षी प्रकल्पांच्या 37 टप्प्यांच्या बांधकामासाठी 67,000 कोटींच्या निविदा खुल्या केल्यात. त्यात नवयुग, मेघा, L&T, जे कुमार, ॲपको या बड्या कंपन्यांसह अन्य कंपन्यांच्या सुद्धा निविदा आहेत.
यावेळी एक मोठी बातमी येते। डोंबिवलीतील कंपनी स्फोट प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झालाय। मालती मेहता, मलय मेहता यांच्यावरती गुन्हा दाखल झालाय आणि सदोष मनुष्यवधाचा हा गुन्हा आहे। डोंबिवली ब्लास्ट प्रकरणात मालक मलय आणि मालती मेहता यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाय। मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल झाला असून दोघेही घटनेच्या वेळेस कंपनीमध्ये होते अशी देखील माहिती मिळते आणि पोलीस आता अधिक चौकशी करतायत। सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे कंपनीच्या मालकांविरोधात। मालती मेहता आणि मलय मेहता यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाय। अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याकडे। अजित, काल जी घटना घडली या घटनेमध्ये जवळपास 8 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि 64 जण जखमी आहेत। यापैकी 4 ते 5 जण गंभीररित्या जखमी आहेत, त्यांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले। हा अमुदान केमिकल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये हा स्फोट झाला होता। या कंपनीचे मालक मालती आणि मलय मेहता या दोघांवरती मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या घटनेनंतर पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणी चौकशी केली असता हे दोघेही या कंपनीत असल्याची शक्यता वर्तवली जाते। अद्याप याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाहीये, पण दोघं किंवा दोघांपैकी एक या कंपनीमध्ये होते आणि त्यांचा देखील मृत्यू झाला असावा अशी भीती व्यक्त केली जाते। ही घटना कशामुळे घडली, का घडली याचं कारण देखील शोधलं जातंय। याचबरोबरीनं पूर्णतः एक फॉरेन्सिक टीम जी आहे ती देखील घटनास्थळी दाखल झालेली आहे आणि या टीमने पूर्ण तिथं चाचणी करायला सुरुवात केलेली आहे की नेमकं कशामुळे रिएक्टर आहे, केमिकलचा स्फोट आहे किंवा इतर कुठल्या कारणामुळे स्फोट झालेला आहे, या सर्व गोष्टीची जी त्या ठिकाणी चौकशी जी आहे ती सुरू आहे। अजित, धन्यवाद या माहितीसाठी। तर डोंबिवली एमआयडीसी मध्ये जो स्फोट झाला या संदर्भात कंपनीचे मालक मलय मेहता आणि मालती मेहता यांच्या विरोधात सध्या गुन्हा दाखल करण्यात आलाय। सदोष मनुष्यवधाचा हा गुन्हा दाखल झालाय। डोंबिवलीतल्या कंपनीतील स्फोट प्रकरणात मालती मेहता आणि मलय मेहता या दोन्ही मालकांवरती गुन्हा दाखल झालाय सदोष मनुष्यवधाचा।